भगवान भोलेनाथाचे शिवपुराणातील 11 उपाय. आपल्या जीवनातील आपल्याला माहीत नसलेल्या महत्त्वाच्या गोष्टी. नंबर 1. भगवान शंकराला जर आपण 21 काळे मिरे दर सोमवारी वाहिले तर आपल्याला जर एखादा रोग असेल, कुठल्याही प्रकारचा शारीरिक रोग जावा असे वाटत असेल तर 21 काळे मिरे भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला व्हायचे आहेत. आपले जे दुश्मन असतात ते आपल्याला काही नसताना सतवतात, दुश्मनी करतात, तर दुश्मनी पूर्णपणे संपून जाते, भोग नाहीसा होतो. विशेष म्हणजे घरामध्ये कलह भांडणे असतील तर ती मिटतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते. नंबर 2. सोमप्रदोषच्या दिवशी आई आणि वडिलांनी मुलाच्या नावाने उपवास धरायचा. आपला मुलगा स्थिर राहावा आणि आपल्याला वाईट बोलू नये, तर हा सोमप्रदोष त्यासाठी सांगितला आहे. आणि आपण त्याच्या नावाने सोमप्रदोष केला आणि संध्याकाळच्या काळी महादेवाला जाऊन नमस्कार केला तर 4 ते 5 सोमवारच्या आत आपल्या मुलात सुधारणा दिसून येईल. नंबर 3. एक बेलाचे झाड लावले तर 1 कोटी शिवलिंग म्हणजे 1 कोटी मंदिर बांधण्याचं जेवढं पुण्य मिळते तेवढे 1 बेलपत्राच्या झाडाने आपल्याला मिळते. घरासमोर 1 बेलपत्राचे झाड जरूर असावे. नंबर 4. ज्या झाडामधून चीक निघतो असे एकही झाड आपल्या घरासमोर नसावे. आपले एकही काम सफल होत नाही. अगदी रुईचे झाड सुद्धा घरासमोर नको. बदामाचे झाड सुद्धा घरासमोर कधी लावू नये. आपल्या घरासमोर दूध गळणारे एकही झाड नसावे. नंबर 5. देवांना आपण स्नान घालतो आणि स्नान घातलेले पाणी तुळशीला जर ते टाकले तर तो सर्वात मोठा दोष लागतो. कारण भगवान शंकराच्या शिवलिंगावरील पाणी तुम्ही जर तुळशीला घातले तर कालसर्प दोष लागतो. नंबर 6. शिवलिंग तुळशीत जर ठेवले तर मोठा दोष लागतो. तुळशीत शालिग्राम ठेवला तर चालतो आणि बेलाच्या झाडाखाली शिवलिंग ठेवले तर चालते. शिवलिंगावर 1 बेलपत्र अर्पण केले तर 1 कोटी कन्यादान केल्याचे पुण्य आपणास मिळते. नंबर 7. शिवलिंगावर 1 धागा वाहून पुन्हा तो धागा आपल्या हातात बांधावा. आपणास कोणताही आजार होत नाही, कुठल्याही प्रकारचे अकाली मृत्यू येत नाही. कारण पहिले लोक तिथेच नाडी तपासत होते म्हणून तिथे धागा पाहिजे. तिथे कायम दाब पडतो. त्या लोकांना कुठल्याही प्रकारचा रोग होत नाही, ते निरोगी राहतात. म्हणून हातात धागा आणि कपाळाला गंध आणि गळ्यात माळ जरूर पाहिजे. नंबर 8. शिवपुराणात सांगण्यात आले आहे की आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन नंतर मंदिराच्या मागे जाऊन डोके टेकून पाया पडतो. असे करणे चुकीचे आहे. कधीही मंदिरात दर्शन घेतले तर कधीही पाठीमागे जाऊन तुम्ही ही चूक करू नका. नंबर 9. आपले देवघर ईशान्य कोपऱ्यातच असायला हवे. ईशान्य हे शंकर भगवानाचे स्थान आहे. ईशान्य कोपऱ्यात पाणी पाहिजे. ईशान्य कोपऱ्यात शंकर भगवानाचे स्थान असल्यामुळे आपले देवघर ही ईशान्य कोपऱ्यातच असायला हवे आणि आपली देवाची पूजा ईशान्य कोपऱ्यातच व्हायला पाहिजे. नंबर 10. दिव्यावरती कधीही अगरबत्ती धूप पेटवू नये. यामुळे आपल्या घरात दुःख दारिद्र्य प्रवेश करते. नंबर 11. घरामध्ये झाडू जरी ठेवायचा असेल तर तो वायव्य दिशेला ठेवावा. वायव्य दिशा म्हणजे आपली पश्चिम आणि उत्तरच्या कोपऱ्यात झाडू ठेवावा. जुना झाडू खराब झाला की तो लगेच फेकून द्यावा आणि नवा झाडू आणावा.
झाडू जुना झाला की घरात आजार वाढायला सुरुवात होते. ते लक्ष्मीचे प्रतीक आहे, त्यामुळे झाडूला जपावे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.